मालवण तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष इथले स्थानिक व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक आणि रिक्षा व्यावसायिक म्हणून एक आपण मालवण शहरामध्ये पर्यटन संस्कृती रिक्षा रॅलीचं आयोजन आपण करत असतो। पर्यटन संस्कृती रिक्षा रॅलीचं 2024 चं आयोजन मालवण चालक मालक रिक्षा संघटना, तारकर्ली पर्यटन विकास संस्था आणि पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून यावर्षी देखील होत आहे। यावर्षी तर म्हणजे नारळी पौर्णिमा हा उत्सव हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे। नारळी पौर्णिमा आणि हा उत्सव ह्या पर्यटन नगरी म्हणजे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे, तर हा उत्सव पर्यटनाच्या माध्यमातून देशविदेशात पोचावा अशा प्रमुख उद्देशाने ही चालू झालेली रॅलीचं हे ह्यावेळचं 3रं वर्ष आहे। ह्या रॅलीमध्ये या वर्षाचा पर्यटन थीमवर आणि कल्चर थीमवर रिक्षा रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। पर्यटन रिक्षा रॅली 2024 म्हणून यावर्षी त्याच्यामध्ये एक आकर्षण म्हणून ह्याच्यामध्ये मालवण तालुक्यातील रिक्षा ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या पर्यटन रिक्षा रॅलीमध्ये आपण एक सजावट स्पर्धा देखील ह्या वर्षी प्रथमच घेत आहोत आणि याचं पहिलं पारितोषिक असणार आहे म्हणजे उत्कृष्ट रिक्षा पर्यटन रॅली सजावट स्पर्धा हे पहिलं बक्षीस असणार आहे 15,000 रुपये। त्याच्यातलं उत्कृष्ट रिक्षा सजावट क्रमांक 2 म्हणजे दुसरं बक्षीस असेल 10,000 रुपये आणि तिसरं बक्षीस असणार 5,000 रुपये। उद्देश असाच आहे की गेल्या 28 वर्ष पर्यटनाच्या माध्यमातून काम करत असताना पर्यटनाचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा रिक्षा व्यावसायिक आहे। म्हणजे स्थानिक भागामध्ये पर्यटन व्यवसाय वाढवताना सगळ्यात मोठा रोल ह्या पर्यटन व्यावसायिकांमध्ये जर कोणाचा असेल तर तो स्थानिक रिक्षा चालकांचा आहे। आताच आपण याच ठिकाणी आता हा पत्रकार परिषदेच्या अगोदर आपण केंद्र सरकारचे अधिकारी येऊन ह्या भागामध्ये रिक्षा व्यवसायाला काय अडचणी आहेत, आपण काय करू शकतो ह्याची देखील आज माहिती ह्या ठिकाणी देण्यात आली आणि त्यावर देखील काम चालू आहे। त्या रॅलीचा उद्देश हाच आहे की ह्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बारमाही पर्यटनाला वाढ व्हावी अशा उद्देशाने ही आपण रॅली करत आहोत। या रॅलीची सुरुवात दुपारी 3 वाजता मालवण भरड नाका येथे होऊन पारंपरिक पद्धतीने म्हणजे पारंपरिक जे हे आहे म्हणजे वाद्य नृत्य आहे त्याच्या माध्यमातून ही रॅली मालवण बंदर जेट्टीवर 4 वाजेपर्यंत पोहोचेल आणि त्या ठिकाणी विधिवत पद्धतीने दरवर्षी होतं तसं रिक्षा संघटनेच्या आणि सगळ्या आमच्या प्रमुखांच्या उपस्थितीत नारळाचं पूजन होऊन विधिवत पूजा करून हा नारळ आपण समुद्रामध्ये विसर्जित करणार आहोत। तर म्हणजे ह्या दिवसापासून ह्या सिंधुदुर्गामधला पर्यटनाचा आणि व्यापाराचा सुरुवात होतो। तर असा दिवस हा उत्साहाने साजरा करण्याचा हा आमचा मानस आहे। सगळ्यात महत्त्वाचं देखील ही जी 3 बक्षिसं आहेत ह्या 3 बक्षिसाला सन्माननीय कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी या 3 बक्षिसांसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे। तर म्हणजे आमच्या ह्या 3 संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार आहोत, कारण ह्या पर्यटनाचा उपक्रम असलेल्या ह्या उपक्रमाला त्यांनी जे मोलाचं सहकार्य करून जो एक समाविष्ट होत असताना जे काय आपण रिक्षा सजावट स्पर्धेचा जी आपण नियमावली बनवलेली आहे त्याच्यात प्रामुख्याने की स्थानिक म्हणजे अनैसर्गिक पद्धतीचा वापर करून म्हणजे उगाचच कुठला तरी LED लाईट लावा किंवा असं न करता पारंपरिक पद्धतीने त्या रिक्षा सजावट व्हाव्यात, इथलं कल्चर त्या रॅलीच्या माध्यमातून देशविदेशात पोचावं। पर्यटन जिल्ह्यातल्या अनेक विषय आहेत की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाच्या दिशेने हे करू शकतो, अशी काही ब्रोशर त्या रिक्षेवर असतील। त्याच्यानंतर जी सजावट होईल ती त्या पद्धतीने की पर्यटनाला पूरक असेल किंवा स्थानिक कल्चर डेव्हलप होणारी असावी अशीच ह्या
पर्यटन कल्चर रॅलीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे. जसं दरवर्षी आपल्या माध्यमातून या रॅलीच्या संदर्भात अगदी तालुक्यात जिल्ह्यात आपण आपली प्रसिद्धी होते, तसेच आपल्या माध्यमातून ह्या रॅलीची जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी. आणि यासाठी या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रिक्षा संघटनेचे कद्रेकर यांना संपर्क साधून जे रिक्षाची जी नोंदणी करणार आहेत तर त्यांनी आपला नंबर द्यावा.